नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज जो तुम्हाला व्हिडिओ आहे तो दीपपूजेचा व्हिडिओ आहे. आणि दीपपूजा म्हटल्यानंतर म्हणजे दीप अमावस्या म्हटल्यानंतर आपल्या घरात जेवढेही दिवे आहेत ना, तर ते दिवे सगळे स्वच्छ करायचे, लख्ख करायचे आणि छान त्यांची पूजा करायची. मागच्या वर्षी मी जी दीपपूजा केली होती ना, त्यामध्ये बरेच सगळे असे मातीचे वगैरे दिवे होते. पण यावेळी माझ्याकडे खूप नवीन पितळेचे छान छान असे दिवे आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, ही पंचारती आहे नवीन, अष्टलक्ष्मी दिवा नवीन आहे, महालक्ष्मी दिवा नवीन आहे. आणि खरं सांगते की म्हणजे दिवा जितका सुंदर असतो तितकाच तो प्रज्वलित केल्यानंतर आणखीन सुंदर वाटतो. आणि आपली पूजा ज्या आपण पूजा मांडतो ना, तर त्या दिव्यांमुळे त्या पूजेमध्ये आणखीन एक वेगळीच प्रसन्नता आणि उत्साह येतो. असे दिवे सगळे स्वच्छ झालेत, मस्त लखलखीत झालेत. तसेच दिवे वापरले ना पितळेचे, तर कधीच पूजेमध्ये ते छान दिसत नाही. जेव्हा एखादी गोष्ट खूप छान स्वच्छ असते ना, तेव्हा ती आणखीन जास्त प्रभावी होते. आणि आता पिठाचे म्हणजे कणकेचे जे दिवे आहेत ते बनवते. तर ह्याच्यामध्ये 5 पूजेसाठी बनवणार आहे आणि एक निष्ठाच्या म्हणजे एक आपल्या मुलांच्या अंगावरून ओवाळायचा आहे दिवा. तर असे हे 6 घेतलेत मी. आता हे पहिले दिवे बनवून घेते, त्यानंतर याच्यामध्ये मातीचा दिवा पण घेईन मी. बघू काय काय जसं जसं मला मांडणी सुचते तशी मी छान मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे करताना ना छान म्हणजे शुभं करोती म्हणा, ते छान असं गाणं आहे ते म्हणू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो. तर चला पहिले मी हे बनवून घेते, त्यानंतर मग मांडणी करते. तर आपल्या संस्कृतीमध्ये ना दीप अमावस्या म्हणजे ज्यालाच आषाढी अमावस्या असंही म्हटलं जातं. आणि हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. आणि यानंतर आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर हे आपण जे सगळे दिवे प्रज्वलित करणार आहोत, तर त्यामध्ये कणकेचे दिवेसुद्धा खूप महत्त्वाचे मानले जातात. कारण बघा, इतर वेळी कुठल्याही देवींच्या पूजा किंवा काय असं काय असेल तेव्हा आपण कणकेचे दिवे बनवलेच जातात, पुरणाचे दिवे बनवले जातात. तर इथे मी कणकेचे दिवे बनवून घेतलेत. त्यानंतर सगळे दिवे इथे आणून ठेवलेत आणि सगळ्या दिव्यांची पहिले तयारी करून घेते व्यवस्थित. म्हणजे सगळ्यांना वाती घालून घेते, तेल वगैरे सगळ्यांना घालून घेते आणि छान पूजा ना अशी स्टेप बाय स्टेप मांडणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, दिवे लावताना म्हणजे आपण जेव्हा पूजा मांडतो तेव्हा त्या पूजेमध्ये दिवे अशा प्रकारे तुम्ही मांडा की कुठेही त्याची कुठलीही हानी होता कामा नये. कारण बघा, कुठे हवा आली जोरात किंवा कुठे काही लागलं पटकन, आपण जे खाली मांडणी करतो, कापड टाकतो त्याच्यावरती, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी करताना ना अगदी विचारपूर्वक आणि सांभाळून दिव्यांची मांडणी करावी लागते. आपल्या हिंदू परंपरेमध्ये दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा आपण ईश्वराला समर्पित करणे होय. तर कुठलीही पूजा मांडताना सुरुवात जी आहे ती आपण स्वस्तिकपासूनच करतो. तर म्हणून पहिले स्वस्तिक काढून घेते छान. तर दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो. ती नकारात्मकता, अज्ञान आणि वाईट शक्तींचा नाश करते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण करते. तुम्ही बघा, घरात जेव्हा संध्याकाळचा कधी दिवा लावला नसेल तर वातावरण ना जे घरातलं आहे ते असं एकदम नैराश्यजनक वाटतं. म्हणजे असं ताजंतवानं वाटत नाही, फ्रेश वाटत नाही. अगदी एक जरी आपण देवाच्या इथे दिवा लावला, अगरबत्ती लावली, तरी आपल्या घरातलं वातावरण बघा किती बदलतं. म्हणूनच बघा, प्रत्येक शुभ कार्यामध्ये, मग ते देवाची पूजा असो, आरती असो किंवा वाढदिवसाचं औक्षण किंवा एखाद्या समारंभाचा सुरुवातसुद्धा असो, दीप प्रज्वलनाला खूप महत्त्व आहे. आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते. म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचे एक साधन आहे. आषाढ अमावस्या म्हणजेच ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई, निरांजन सगळं स्वच्छ करून ना त्यांची छान पूजा केली जाते.
ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे खूप छान असे स्वागत करण्यासाठी केली जाते. तर आता सुरुवातीची मी इथे मांडणी करून घेतली आहे. ज्या माझ्याकडे मोठ्या समया आहेत त्या मी दोन्ही बाजूला मांडल्या आहेत. त्याच्यापेक्षा छोट्या समया आहेत त्या अशा दोन्ही साईडला मांडल्या आहेत. या समयांमध्ये सुद्धा ना बघा असे एक स्टेप बाय स्टेप अशा छान दुसऱ्या एक समया येतात ज्याला 3-4 असे लेयर असतात. त्या पण दिसायला खूप सुंदर दिसतात. तर आता सध्या मी अशी मांडणी करते आणि कुठल्याही पूजेमध्ये आपण बाप्पांची पूजा पहिली केली जाते, त्यानंतर कुठल्याही पूजेला सुरुवात होते. तर म्हणून पहिले ते श्री गणेशांची स्थापना करून घेतले, पहिले दिवे प्रज्वलित केले, त्यानंतर बाप्पांची स्थापना केली आणि त्यानंतर पुढचे जे सगळे दिवे आहेत ना ते मी हळूहळू एक एक दिवे सगळे लावत घेणार आहे. तर या दीप पूजनामुळे काय होतं, आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असेही म्हणतात. या दीप अमावस्येची ना एक मस्त अशी गोष्ट आहे, कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. एका नगरीमध्ये एक राजा आणि त्याची सून राहत होती. ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन करायची. एकदा तिने काय केलं, चोरून अन्न खाल्लं आणि याबद्दल विचारल्यावर तिने खोटं बोलून उंदरांवरती आरोप लावला. तर याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आलं. काही काळानंतर राजा शिकारीवरून परतत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले. ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते. पण राजाच्या घरातील दिवा उदास होता. त्याने सांगितलं की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे. तर हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचं कळलं. त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणलं. राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळलं होतं. तर अशा काय काय पौराणिक कथा आपल्याला याच्याबद्दल ऐकायला मिळतात. दीप अमावस्येला काय करायचं, घराची छान स्वच्छता करायची, घर स्वच्छ करून उंबरट्यावर छान हळदीचं लेपण करायचं, रांगोळी काढायची, फुलांचं छान तोरण लावायचं. या दीप प्रज्वलनामध्ये बघा आपण पितळेचे, मातीचे, धातूचे जेवढे आपल्याकडे वेगवेगळे दिवे असतील ना तर ते वेगवेगळे दिवे लावायचे. त्यानंतर यासोबतच आपण पणमंत्र पठणसुद्धा करायचं आहे. म्हणजे श्री सुक्तम वाचू शकता, जे वेगवेगळे मंत्र आहेत देवींचे ते तुम्ही पठण करू शकता. याच्यामध्ये आपल्याला पूजेमध्ये तुम्ही गोडाचा काहीही नैवेद्य दाखवा, अगदी तुम्ही साखर जरी नैवेद्यासाठी ठेवलीत ना तरीही चालते. आणि हे दिवे लावताना आपण काय म्हणायचं, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तर असं आपण संध्याकाळी बघा शुभं करोती म्हणतो ना दिवा लावताना, तर तसंच प्रार्थना आपण इथे दिव्यांना करायची. आजकाल आपण बघतो की या आषाढी अमावस्येला ना गटारी अमावस्या असं म्हणतात आणि श्रावणाच्या आदल्या दिवशी गटारी अमावस्या साजरी केली जाते. त्याच्यामध्ये मांसाहार केला जातो, मद्यपानाच्या पार्ट्या केल्या जातात. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. येणाऱ्या श्रावण महिन्याची, येणाऱ्या सणासुदांचं आपण छानपैकी स्वागत केलं पाहिजे दिवे लावून, नाही की आपण अशा प्रकारे म्हणजे त्याचा अपमान केला पाहिजे. गटारी हा शब्द ना गतहरी या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि गत म्हणजे होऊन गेलेलं असा या शब्दाचा अर्थ होतो. तर म्हणून आपण आपली संस्कृती छान व्हावी, आणखीन छान टिकावी, आणखीन नवीन पिढीपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचाव्या, त्यांच्यापर्यंत चांगला विचार किंवा चांगले मेसेज त्यांच्यापर्यंत गेले पाहिजेत. तर यासाठी आपण अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये येणाऱ्या सणांचं असं छान सुंदर स्वागत केलं ना तर नक्कीच आपली पुढची पिढीसुद्धा या सगळ्या गोष्टी नक्कीच करेल. दिव्यांची ही आवस आहे ना संध्याकाळच्या म्हणजे प्रदोष समय केली ना
तर ती आणखीनच खूप छान वाटते. कारण म्हणजे ही पूजा करताना बघा बाहेर काळोख असतो, पाऊस असतो, थंड हवा असते आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून ना आपल्याला खरंच घरातलं वातावरण आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि कुठलीही पूजा करताना आपल्याकडून एखादी चूक जरी झाली तरी घाबरून जायचं नाही. आपण देवाला मनोभावे प्रार्थना करायची की बाबा मी ही पूजा करताना माझ्या हातून काहीही चूक झाली असेल तर ती मान्य करून घ्या आणि माझी पूजा गोड करा, माझी पूजा मान्य करा. आणि त्यामुळे काय होतं, सण आपण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करायला पाहिजे. नाही की आपण कुठल्याही दडपणाने किंवा भीतीने तो सण साजरा करायचा आहे. इतर वेळी प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो, पण आज या दीप अमावस्येच्या दिवशी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. तर म्हणून या दिवशी दिव्यांची आरती आणि दिव्यांची पूजा आपण करत असतो. तर अशा प्रकारे तुमच्यासोबत बोलता बोलता बघा माझी पण सगळे दिव्यांची मांडणी पूर्ण झाली. यामध्ये संपूर्ण सगळे बघा जे मातीचे दिवे होते ते लावलेले आहे, पितळेचे दिवे आहेत, जी पंचारती आहे ती आहे, कणकेचे दिवे आहेत आणि समया आहेत. तर सगळे दिवे लावले ना, सगळे दिवे जेव्हा एकत्र असे छान प्रज्वलित झाले ना, तेव्हा संपूर्ण वातावरणामध्ये एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच प्रसन्नता आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तयार झाली होती. तर अशा प्रकारे दीपपूजन, वाचन सगळं खूप छान झालं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.